दात काढण्यापूर्वी या पानाचा उपाय करा. दातातील कीड सेकंदात बाहेर फेका आणि दात दुखी कायमची बंद करा. कल्पना करा, तुम्ही रोज दात घासता, तोंडाची स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करता, तरीही अचानक एखाद्या दिवशी दातात तीव्र वेदना सुरू होतात. थंड पाणी प्यायल्यावर कळ येते, गरम पदार्थ खाताना त्रास होतो आणि काही दिवसांनी तोच त्रास इतका वाढतो की नीट जेवणही करता येत नाही. अनेकदा अशा वेळी लोक विविध घरगुती उपाय करून पाहतात. पण प्रत्येक उपाय प्रत्येकासाठी तितकाच परिणामकारक असेलच असे नाही. आज आपण दात किडण्यामागील कारणे, त्यापासून बचाव करण्याचे काही महत्त्वाचे उपाय आणि पारंपरिक पद्धतींमध्ये सांगितल्या जाणाऱ्या एका उपायाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा, कारण योग्य माहितीच तुमच्या दातांचे आरोग्य जपण्यासाठी सर्वात मोठी मदत ठरू शकते. मित्रांनो, निरोगी आणि स्वच्छ दात हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून चांगल्या आरोग्याचे देखील महत्त्वाचे लक्षण मानले जाते. आपल्या चेहऱ्यावरील हास्य आकर्षक दिसण्यासाठी दातांची मोठी भूमिका असते. त्याचबरोबर अन्न व्यवस्थित चावणे, स्पष्ट बोलणे आणि तोंडाचे एकूण आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी दात निरोगी असणे आवश्यक असते. परंतु चुकीच्या आहाराच्या सवयी, तोंडाची अपुरी स्वच्छता आणि काही इतर कारणांमुळे दातांमध्ये कीड निर्माण होऊ शकते. दात किडण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू होते. सुरुवातीला कोणतीही वेदना जाणवत नाही. त्यामुळे अनेक लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. परंतु कालांतराने दातांच्या बाहेरील कठीण थरावर परिणाम होऊ लागतो आणि नंतर हा त्रास आतल्या भागापर्यंत पोहोचू शकतो. अशा वेळी थंड किंवा गरम पदार्थ खाताना दात संवेदनशील होतात. गोड पदार्थ खाल्ल्यावर कळ येऊ शकते आणि पुढे वेदना वाढण्याची शक्यता असते. आपण खात असलेल्या गोड पदार्थांमधील साखर तोंडातील जीवाणूंसाठी अन्नाचे काम करते. हे जीवाणू साखरेचे आम्लामध्ये रूपांतर करतात. हे आम्ल दातांच्या बाहेरील थरावर हळूहळू परिणाम करू शकते. त्यामुळे दातांची झीज सुरू होते आणि योग्य काळजी घेतली नाही तर कीड वाढू शकते. त्यामुळे केवळ दात घासणे पुरेसे नसून योग्य आहार आणि नियमित तोंडाची स्वच्छता राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण वारंवार गोड पदार्थ, शीतपेये, केक, चॉकलेट आणि साखरयुक्त खाद्यपदार्थ खातात. अशा पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यास दातांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितक्या प्रमाणात संतुलित आहार घेणे, जेवल्यानंतर तोंड स्वच्छ धुणे आणि दिवसातून किमान 2 वेळा दात घासणे ही सवय लावणे फायदेशीर ठरू शकते. काही लोक दातदुखी सुरू झाल्यानंतर लगेच वेदनाशामक औषधे घेतात किंवा वेगवेगळे घरगुती उपाय करून पाहतात. काही वेळा यामुळे तात्पुरता आराम मिळाल्यासारखे वाटू शकते, परंतु मूळ कारण कायम राहिल्यास समस्या पुन्हा वाढू शकते. त्यामुळे तीव्र वेदना, सूज, पू येणे किंवा दीर्घकाळ त्रास होत असल्यास दंतचिकित्सकांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. भारतीय पारंपरिक पद्धतींमध्ये अनेक वनस्पतींचा विविध कारणांसाठी वापर केला जातो. त्यापैकी सीताफळाच्या पानांचाही काही ठिकाणी पारंपरिक घरगुती उपायांमध्ये उल्लेख आढळतो. काही लोकांच्या अनुभवांनुसार दातांच्या आसपासच्या भागासाठी त्यांचा वापर केला जातो. मात्र या वापरामुळे दातातील कीड नष्ट होते किंवा कायमची बरी होते, असे निश्चितपणे सिद्ध करणारे पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोणताही घरगुती उपाय हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय म्हणून स्वीकारू नये. लोकमान्यतेनुसार काही ठिकाणी स्वच्छ धुतलेली सीताफळाची 4 ते 5 पाने बारीक वाटून त्याचा वापर केला जातो, अशी माहिती सांगितली जाते. मात्र अशा कोणत्याही पदार्थामध्ये चुना किंवा इतर तीव्र स्वरूपाचे घटक मिसळून तोंडात लावण्यापूर्वी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अशा पदार्थांमुळे काही व्यक्तींमध्ये हिरड्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते.
दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही सोप्या सवयी खूप उपयुक्त ठरू शकतात. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे, दातांच्या मधील अन्नकण स्वच्छ करणे, जास्त प्रमाणात गोड पदार्थ टाळणे, पुरेसे पाणी पिणे आणि नियमितपणे दंतचिकित्सकांकडे तपासणी करून घेणे या सवयींमुळे अनेक समस्या टाळता येऊ शकतात. लहान मुलांमध्येही दात किडण्याचे प्रमाण वाढताना दिसते. त्यामुळे मुलांना वारंवार चॉकलेट, गोळ्या किंवा साखरयुक्त पेये देणे टाळावे. रात्री दूध पिऊन लगेच झोपण्याची सवय असल्यास तोंड स्वच्छ करण्याची सवय लावावी. सुरुवातीपासूनच योग्य सवयी लावल्यास पुढील आयुष्यात दात निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. जर दातात काळा डाग दिसू लागला, अन्न अडकू लागले, दात तुटल्यासारखा वाटू लागला किंवा वारंवार वेदना होत असतील तर वेळ घालवता तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या अवस्थेत उपचार केल्यास दात वाचवण्याची शक्यता अधिक असते. उशीर झाल्यास रूट कॅनॉल किंवा काही वेळा दात काढण्याची गरजही भासू शकते. मित्रांनो, इंटरनेटवर किंवा समाजमाध्यमांवर अनेक घरगुती उपाय सांगितले जातात. काही उपाय लोकांच्या अनुभवावर आधारित असू शकतात, परंतु प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि समस्या वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय सर्वांनाच सारखाच फायदा देईल असे गृहीत धरणे योग्य नाही. योग्य माहिती, नियमित स्वच्छता आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला हेच दात निरोगी ठेवण्याचे सर्वात विश्वासार्ह मार्ग आहेत. जर तुम्हाला पारंपरिक घरगुती उपाय वापरून पाहायचे असतील, तर ते केवळ पूरक स्वरूपात आणि काळजीपूर्वक वापरणे योग्य ठरेल. दातातील तीव्र वेदना, सूज, रक्तस्राव किंवा पू यांसारखी लक्षणे असल्यास स्वतः उपचार करण्यापेक्षा दंतचिकित्सकांची भेट घेणे अधिक सुरक्षित आहे. आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. या व्हिडिओचा उद्देश दातांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे आणि पारंपरिक माहितीबरोबर आवश्यक काळजीची जाणीव करून देणे हा आहे. स्वतःच्या दातांची नियमित काळजी घ्या, योग्य आहार घ्या, तोंडाची स्वच्छता राखा आणि कोणतीही गंभीर समस्या जाणवल्यास विलंबन करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. निरोगी दात म्हणजे निरोगी आरोग्याची मजबूत पायाभरणी आहे आणि योग्य सवयी अंगीकारल्यास अनेक दंतसमस्या टाळणे शक्य होऊ शकते.